पूर परिस्थितीमुळे धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शेतकरी जो आहे, नागरिक जो आहे, ते पूर्णतः हतबल झाल्याची परिस्थिती पाहायला मिळते। मी आता गुडघाभर पाण्यात आहे आणि हे सगळं चित्र जे आहे, हे सगळं चित्र आहे परंडा तालुक्यातील कपिलापुरी भागातील एक वस्ती आहे, खरात वस्ती। त्या वस्तीवर आपण आहोत। ही पाण्याचा प्रवाह आपण पाहू शकता। ही प्रवाह इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की यांची पूर्ण घरं जी आहेत ती पूर्ण पाण्यात ही घरं असलेली पाहायला मिळत आहेत। पूर्ण कुटुंब, या कुटुंबाचं इथलं काही लोकांचं स्थलांतर देखील केलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर जी सीना नदी पात्रातून जे पाणी वाहत होतं ते पाणी या पूर्ण कुटुंबांच्या घरामध्ये घुसलं। आता रात्रीपासून पाऊस बंद आहे, त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये पाणी ओसरताना पाहायला मिळते। मात्र ही पूर्ण घरं जी आहेत ही पूर्ण घरं पाण्यामध्ये होती। अनेक जनावरं वाहून गेली। तर या बाजूला जर पाहिलं तर पाण्याची मोटर आहे, ही देखील वाहून गेलेली परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। तर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थितीचा सामना जो आहे तो या भागातील शेतकरी करतोय। ही आपल्याला समोर जी दिसते ती कुठलीही नदी नाही, ही शेतकऱ्यांची शेती आहे। मात्र या शेतातून सीना नदीचं पात्र तयार झाले आणि अशा मोठ्या प्रमाणावर जे आहे ती पाणी या ठिकाणी वाहताना या ठिकाणी पाहायला मिळतंय। गावातील ग्रामस्थ आहेत, या भागातील नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। मला सांगा, मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, काय नुकसान झालं? पूर्ण घर पाण्यात, पूर्ण घरात काही कोणची वस्तू हाती लागलेली नाही। सगळे संसार उद्ध्वस्त झालेला शेतकऱ्यांचा। आणि इथं जी जनावर बांधलेली होती, ही दावण आहे, हे जनावर खायला ठेवलेले सगळे हे ते जनावर वाहून गेलेत। काही जनावर वाचवण्याचा प्रयत्न झाला, ते हाती लागले, बाकीचे वाहून गेलेले सगळे। ती बैलगाडी समोरची ही सगळं आहे, असं पूर्ण संसार पाण्यामध्ये गेलेला आहे। आणि हे आयुष्यात जसं कळते तशी पहिल्या वेळेस आलेलं पाणी आहे। सगळी घराच्या घर पाण्याखाली होती, पूर्ण पाणी। हो, पूर्ण 10 ते 15 फूट पाणी होतं घरावर। काय परिस्थिती होती त्या दिवशी? तुम्ही कसं बाहेर केलात, कसा प्रयत्न केला बाहेर? त्या दिवशी मित्रांनी एकमेकाला फोन केले की अचानक पाणी आलंय म्हणून, की असं वाटलंच की नाही एवढं पाणी येतंय म्हणून। ह्याच्या आधी इथून कमीत कमी 100 मीटर लांब आहे नदी, तिथवर पाणी येत नव्हतं। हा, एवढं आतमध्ये पाणी आलंय आणि प्रवाह जास्त होता पाण्याचा। त्याच्यामुळे सगळ्यांनी आपलं जेवढं हाताला लागत होतं तेवढं साहित्य घेतलं। बाकीचं साहित्य आहे असं घरात राहिलेलं सगळं। वस्तू काय दिसायला पाण्यात? मोटर ही सगळं, म्हणजे सगळं वाहून आलेलं आहे। हे पुढे बैलाची दावण होती, ही पाणी सगळं नदीतलंच पाणी यायला लागलेलं प्रवाहामध्ये। हो, सगळं पाणी, हे अन्नधान्य सगळं आतमध्ये तसंच पोतीच्या पोती पडलेले। आता बाहेर काढून टाकलेले घर साफ करायला, अजून पाण्याचा प्रवाह परत कालच्या पावसाने हो, सगळं पाण्याखाली होतं। हे आता पाचोट दिसतंय का, हे प्रवाह सगळं पाण्याचा होता। हे ऊसाचं पाचोटून वर झाडाला चिटकलेलं, काहीच दिसत नव्हतं। हे सगळं, हे डिशी सगळं पाण्याखाली होतं पूर्ण घर। हो, सगळं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। प्रशासन अजून कसलीही मदत नाही। सामाजिक संस्था येऊन धान्याचं किट ही देत आहेत फक्त। हा, आणि सरकारी अधिकारी अजून पत्र कोणी आलेले नाहीत इथं। हो, पंचनामा करू असं चालू आहे त्यांचं फक्त। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जर पाहिलं तर ही अगदी भयावह परिस्थिती आहे। या ठिकाणी मोठं पाणी आलेलं आहे, मोठं नुकसान झाले, पूर्ण घरं पाण्यामध्ये होती। जीवनावश्यक सर्व घरातील साहित्य देखील या ठिकाणी पूर्ण खराब झालेलं आहे। घरातील वस्तू वाहून गेलेले, जनावरं वाहून गेले। कशी होती त्या दिवशी परिस्थिती? बेकार होती, भयानक परिस्थिती होती। भरपूर पाणी आलेलं होतं, आम्हाला काहीच करता येईना। पण अचानक पाणी काय केलं तसल्या परिस्थितीत? काय निघलो आम्ही, झोपेत होतो ना, रात्रीत पाणी आलेलं होतं, काहीच करता येईना। तुमचं घर कोणतं? ठीक आहे, समोरचे पाण्यातच आहे सगळं? पाण्याचं, पूर्ण पाण्याचं। काय काय झालं? नुसतं खायचं, ज्वारी गहू असलं माल हे होतं सगळं पूर्ण काय होतं? जनावर होते ना मसराचे, ते वाचले? एक वाचले, बाकी एक गेले वाहून। त्याला वाचवायचा प्रयत्न केला केला, पण काय तिथं जायलाच येईना ना, एकदमच आले ती। ही सगळी ह्या वस्तीवरची भयानक परिस्थिती आहे। तिथं महिला देखील आहेत। काय नेमकं त्या दिवशी घडलं होतं मावशी? काय घडलं होतं त्या दिवशी? त्या दिवशी अचानकच पाणी आलं, आम्हाला माहितच नाही एवढं पाणी येईल म्हणून। मग नंतर इकडे वरी गेलो आम्ही, ते सगळं धान्य हे झालं, भांडी गेली आमची, सगळं घरातल्या वस्तू म्हणजे सगळ्या खराब झाल्या, काहीच राहिलं नाही। बाहेर कसं पडलं? बाहेर पडलो असं, हे तर पाणी आलं की बाहेर इकडे पळालो महाग। छोटी छोटी लेकर ते सोडली, हे आहे तर पाणी लागलं की मग माणसांनी धरून सगळ्यांनी बाहेर गेलो। 8 दिवस झाला आम्ही बाहेरच या। आता कुठं स्थलांतर केलंय आता तुम्ही? इथं आलात आता? रस्त्यावरच राहतोय आम्ही, रस्त्यावर शेतात वरी राहतोय, एकदम वरच्या कडेला। अशी जनावर रस्त्यावर बांधून टाकले ती, आम्ही बी रस्त्यावरच आहे। काय मदत सारखं स्थलांतर झालं? मग काय नेमकं केलं त्या दिवशी? त्या दिवशी काय मग लय पाणी आलं ना, मग नंतर वरी माणसं आली आम्हाला, ही कोंडीबा नरोटे ही पण आलती, वरी काढला आम्हाला त्यांनी।
मग परत त्यांनी असं काय खाया पिया आणून दिलं वरी. मग आधी निघायच्या आधी काय तर वर एक एक घेस्तोर वस्तू, कोंबड्या गेल्या, शेरड गेली आणि जनावर पण वरी काढली, थोडी काय काढली थोडी काय गेली. अशी बारकी बारकी जनावर होती ना, रेडक बिडक. काहीच करू शकलो नाही. कायच करू शकलो ना. काढायला येत आहे का? काय काय काढायचं? एक एक काढीस तर पाणी भिजलं. म्हणजे अशी परिस्थिती आहे की लहान लहान मुलं होती त्या वस्तीवर त्या दिवशी आणि मोठं परिस्थिती होती. काय झालं त्या दिवशी, कसं परिस्थिती बघितली? कसं झोपलेलं होतं सगळे. अचानक पाणी 5 वाजल्याच्या नंतर पाणी जास्त जास्त चढायला सुरुवात झाली. मग जनावर एक एक काढेपर्यंत लहान लेकरं होती तर ह्यांच्या 6 महिन्याचं एक बाळ आहे, एक 2 वर्षाचं बाळ आहे. ते एक एक काढतात नाही विचार थोडं, तोपर्यंत पाणी इथपर्यंत आलं. मग असं वरती 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 निघत की शेतात निघलो. ही लहान लेकरं, बाकी काय नाही. गहू गेली, ज्वारी गेली, मोठ्या मोठ्या कणगी 50-50 किलो गहू ज्वारी असल्या 1-1 क्विंटल होते. सगळं वतून दिलं, काही राहिलं नाही, सगळं भिजलं. शासकीय मदत काय मिळाली? काय मदत नाही मिळाली. काय तेवढं येतायची 1-1, 2-2 किलो तेवढंच आहे. बाकी कोण इथपर्यंत खाण्यापिण्याची मदत? खाण्यापिण्याची मदत आहे, बाकी कोण नाही आले इथपर्यंत. काही मदत नाही झालेली. एवढी लहान हो विचारा त्याला. होता का तू? काय झालं नेमकं? पाणी कसं आलं ते बघितलं का तू? कसं आलं? कुठे गेला पुन्हा मध्ये? ही सगळी अशी भयावह परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, पूर आला आणि हे सगळे जे इथले ग्रामस्थ होते, अचानक पाऊस आल्यामुळं त्यांची अनेक जनावरं वाहून गेली. काही जणांचे त्याचबरोबर त्यांच्या घरातील वस्तू वाहून गेल्या. त्यामुळे कुठेतरी मायबाप सरकारनं या सगळ्या वेदना लक्षात घ्याव्या आणि या सर्व कुटुंबांना मोठी मदत करावी अशी मागणी जी आहे ती या सर्व कुटुंबाकडून केली जाते. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, कपिलापुरी, परंडा, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.